टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महबूब शेख आपल्याबरोबर आहेत। मला सांगा आज नेमकं काय बैठक आहे, कशा पद्धतीने नियोजन? राजेंद्र मस्के साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यावर संघटनात्मक आढावा बैठक सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांनी घेतलेली आहे। ही जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक आहे आणि याच्यानंतर संघटना बांधणीच्या संदर्भात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था इतर निवडणुकीच्या संदर्भात चर्चा त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत आणि संघटन बांधणीवर चर्चा त्या ठिकाणी होईल। कोण कोण उपस्थित राहणार आहे? जिल्ह्यातले सगळेच खासदार, आमदार, माजी आमदार, सर्वच तालुका अध्यक्ष हे सर्व उपस्थित राहतील। त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत बैठक तालुका अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष नवीन झालेले आहेत ते संघटनात्मक आढावा घेतील। एकंदरीत बीडचं जर राजकारण पाहिलं तर हे धनंजय मुंडे आणि दसांची भेट झाली काल परवा, त्याच्यावरती सगळी चर्चा चालू आहे। काय वाटतं आपल्याला? त्यांच्या भेटी नेहमीच होतात। आता हे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे आणि जे आम्ही कार्यकर्ते ज्यांनी आम्ही दोघांच्या सोबत बी काम केले त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे ते दोघं एकमेकाला पूरक राजकारण करतात। असं आहे की संतोष देशमुखांच्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हा लाईन सोडून प्रत्येक वेळेला वृत्तीचा विरोध करण्यापेक्षा एखाद्या जातीचा विरोध करून आरोपीला सहानुभूती मिळवून देण्याची भाषणं त्यांनी केलेली आहेत। संतोष देशमुखांच्या प्रकरणात पहिलं नाव वाल्मिक कराडचं संदीप क्षीरसागर यांनी घेतलं, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी घेतलं, बजरंग बाप्पा सोनवणेंनी घेतलं आणि मग अनेक दिवस तर त्यांनी नावच घेत नव्हते। ज्यावेळेला अटक केलं त्यावेळेला नाव घेतलं आणि ज्यावेळेला अनेक सभा झाल्या त्या सभेत आरोपी तर सोडता त्याला वेगळं वळण देऊन म्हणजे ठराविक समाजाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख करणं, ठराविक त्या ठिकाणी बिंदू नियमावलीचा उल्लेख करणं हा विषय मला वाटतं आत्ताचे नव्हते। आत्ताचा विषय हा सेन्सिटिव्ह होता। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देणं आणि त्याच्यात मंत्र्याचा राजीनामा होणं, वाल्मिक कराडसारखे त्यांचे राईट हँड ज्यावेळेला अटक होतात त्यावेळेला त्यांचा राजीनामा होणं हे मूळ विषय असताना इतर विषयावर विषांतर करायचं आणि खरं तर ही जर भेट त्यांची ते म्हणतात नैसर्गिक भेट आहे, माणुसकीच्या दृष्टीने गेलो। बावनकुळेंनी सांगितलं हे बावन्न कुळेंनी सांगितलं 4.5 तास भेट झाली आणि दोघंही खूप इमोशनल आहेत। आता 3 तासात पिक्चर संपतोय, आता ही 4.5 तासाची कोणती मुका भेट होती काय माहीत नाही, भेट कोणती घेतली आणि त्यांचं दोघांचंही राजकारण हे एकमेकाला पूरक आहे। याच्या अगोदर आपण बघितलं की जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षपद आणि अध्यक्षपदाची निवडणूक झाली, अध्यक्ष हा राष्ट्रवादीत झाला आणि उपाध्यक्ष धनंजय मुंडे झाले। त्यावेळेला एक मत हे अरुण इंगळेंनी क्रॉस वोटिंग केलं आणि त्या अरुण इंगळेला सोडायला सुरेश धस हे माजलगावपर्यंत गेले होते। त्याच्यामुळं त्यांची मैत्री ही काय आजची नाही, त्यांचा याराना हा अनेक दिवसापासूनचा आहे आणि तो इतक्या लवकर कसा तुटेल? जयवीरूची दोस्ती आहे। लव्ह जिहादच्या संदर्भात कायदा आणला जातोय, काय वाटतं? असं आहे की किती कठोर कायदा आणा त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण आता ओट जिहाद, लव जिहाद हे सोडून जरा बेरोजगारी, महागाई याच्याकडे बघा, लाडक्या बहिणीचे पगार तुम्ही बंद करताय त्याच्याकडे बघा, नीती आयोगाने सांगितलं राज्याची काय अवस्था झाली त्याच्याकडे बघा, आता भरत्या करा, नवीन इन्व्हेस्टमेंट आणा, गुजरातला गेलेल्या कंपन्या जमलं तर परत आणा आणि तुम्हाला लव जिहाद, ओट जिहादचे काही कायदे करता आले तर करा, पण आता ओट जिहाद आणि लव जिहाद सोडून महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत त्याच्याकडे जरा लक्ष द्यावं। तुमच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते जयंत पाटील भाजपच्या गळाला लागलेत अशी चर्चा हे मी 3 वर्षापासून तुमच्या सूत्राकडून ऐकतोय। ज्या दिवशी जातील त्या दिवशी याच्यावर बोलू, कारण जयंत पाटील साहेब हे शरद पवार साहेबाला वडिलाच्या समान मानतात, ते त्यांना सोडून कुठेही जाणार नाही हे मला एक कार्यकर्ता म्हणून खात्री आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।